व्हॉट्सअप ग्रुप जो आहे आमचा, आम्ही व आमच्या मैत्रिणी, तो आम्ही तिघींनी मिळून केलेला आहे आणि आम्ही तिघी मिळून सध्या याच्यावर काम करत आहोत आणि या ग्रुपला वाढवण्याचा 100% आम्ही प्रयत्न करणार आहोत. ज्या येतील आमच्या बरोबर त्या नक्कीच आमच्या बरोबर असणार आहेत, ज्या येणार नाही त्यांना आम्ही जबरदस्ती करू शकत नाही, कारण का कुणाला काय आयुष्यामध्ये आपल्या करायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं असते. प्रत्येकाचे गोल आपले फिक्स केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. जर मला स्वारगेटला जायचं आहे तर पहिलं घरून निघावं लागेल, तेव्हा स्वारगेटला पोहोचेल. घरीच बसून म्हणले स्वारगेटला जायचं आहे तर जाऊ शकणार नाही. तर आमच्या ग्रुपच्या माध्यमातून जेवढ्या महिला आमच्याशी कनेक्ट होऊ इच्छितात त्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या महिला आमच्याशी कनेक्ट होऊ शकतात. तुम्ही माझ्या फेसबुकवरती पण कमेंट करू शकता मेसेंजरला, किंवा माझ्या यूट्यूब चॅनलला कमेंट करू शकता, किंवा माझ्या इन्स्टाला पण कमेंट करू शकता. एकच नाव आहे, मनीषा धुमाळ. सगळीकडे माझं ह्याचं एकच नाव आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्येक ठिकाणी कमेंट करू शकता. मी आता सध्या तरी मोबाईल नंबर दिलेला नाही, पण लवकरच मी मोबाईल नंबर पण देणार आहे. आम्ही जो ग्रुप केलेला आहे आता, आम्ही व आमच्या मैत्रिणी व्हॉट्सअप ग्रुप, तर तुम्हाला काय वाटतंय त्या ग्रुपबद्दल आणि कसं काम केलं पाहिजे आम्ही त्या ग्रुपच्या माध्यमातून? ऍक्च्युली आमचा जो ग्रुप आहे तो महिलांना पुढे आणण्यासाठी आणि महिलांनी स्वावलंबी व्हावं. नुसतं स्वावलंबी नकोय, आपल्याला महिला आर्थिकरित्या झाली पाहिजे, त्या उद्देशाने आम्ही गेली 12 वर्ष काम करत आहोत. त्याच माध्यमातून आपलं हे काम चालू आहे. तर आम्ही असे आमचे भरपूर ग्रुप आहेत ऑलरेडी अगोदर पण बिझनेसचे. पण काय होतं ना, एका ग्रुपमध्ये 100, 200, 300, 500 महिला असतात आणि तिथल्या तिथंच ते प्रोडक्ट सेल होतात. त्याच्या व्यतिरिक्त ते प्रोडक्ट सेल होत नाहीत. तर आमचा उद्देश काय आहे की फेसबुक अकाउंट आहे, त्याच्यानंतर माझं जे यूट्यूब चॅनल आहे, इन्स्टा आहे, आपण तिथं तुमच्या बिझनेसची ऍड करणार आहोत, जेणेकरून तुमच्या सर्वांचाच बिझनेस, म्हणजे जेवढ्याही महिला आपल्या ग्रुपमध्ये ऍड होतील त्या सर्व महिलांचा बिझनेस पण वाढेल. बरोबर. त्यानंतर समजा कुठल्या महिलांकडे कुठली कला असेल, कोण डान्स करत असेल, कोण गाणं म्हणत असेल, कोण मेहंदीचं, कोणीचं पार्लरचा, काहीही कला कुणाकडे असेल तर आपण त्यांनाही त्यांच्या कलागुणांना वाव देऊन पुढे आणणार आहोत. त्याच्यानंतर आपला उद्देश असा आहे की काही महिला अशा की ज्यांचे प्रोडक्ट आहेत, ज्या स्वतः घरातून तयार करतात पण त्यांना मार्केट मिळत नाही, तर आमचा काय उद्देश आहे त्यांना त्या मार्केटचं ट्रेनिंग देऊन, किंवा आता समजा एखादं प्रोडक्ट आहे, एखाद्या लेडीजला त्याचा ब्रँड करायचा आहे, त्याचं ब्रँड बनवायचं, तर त्याचा ब्रँड कसं बनवायचा हा आमचा उद्देश आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना ट्रेनिंग देणार आहोत. आणि समजा काही महिला अशा आहेत ज्यांना अजून माहितीच नाही की काय बिझनेस केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, तर आमचा काय उद्देश आहे की त्या महिलांनाही आम्ही कसा बिझनेस केला पाहिजे, कुठलं प्रोडक्ट घेतलं पाहिजे त्याचंही आम्ही ट्रेनिंग देणार आहोत. तर या माध्यमातून आपण म्हणजे वारंवार दर महिन्याला भेटणं किंवा मीटिंग घेणं आमचं असं काम सध्या चालू आहे. त्याचबरोबर आम्ही अजून काय करणार आहेत तर जसे आपले एक्झिबिशन वगैरे असतात तसंही लावणार आहे, म्हणजे जेवढं महिलांना आर्थिकरित्या सक्षम करता येईल तेवढा आमचा प्रयत्न आहे. आल्यानंतर जे काही प्रत्येकीच्या मनातल्या ज्या संकल्पना आहेत त्या तुमच्यापर्यंत येतील, त्यामुळे दर महिन्याला कमीत कमी दर महिन्याची एक मीटिंग ठेवलीच पाहिजे. मीटिंग तर आम्ही घेतोय, पण आम्हीच नुसतं करून काही उपयोग नाही ना, महिलांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला पाहिजे. या माध्यमातून आपण सर्वजण मिळून करू शकतो, म्हणजे जेवढं आपण एकत्र येऊन हे काम करू शकतो. आता मी माहिती देऊ शकते, अजून जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून आपण सगळे एकत्र पोहोचू शकतो एक मीटिंगच्या सानिध्यात. तुमचं काय म्हणणं याच्याबद्दल? ज्या ताई आता बोलल्या ते अगदी बरोबरच आहे की प्रत्येकजण काही ना काही व्यवसाय करते. आता मी ब्युटी ट्रेनर आहे, वडगाव बुद्रुकमध्ये माझे क्लासेस चालू आहेत. नाही म्हटलं तरी 20, 25, 15 अशी माझी बॅचेस असते. तर मग त्या माध्यमातून मी त्या महिलांना गोळा करून जर आपल्या ह्या जो चांगला आपला कार्यक्रम आपण उपक्रम राबवतोय त्याच्याविषयी जर त्यांना माहिती सांगितली, त्याच्यातून मला असं वाटतं की 15-20च्या बॅचमधून निदान 5-10 तरी नक्की जॉईन होतील आणि येऊ शकते. अशा माध्यमातून आपण हे कार्य वाढवू शकतो. तुम्हाला काय म्हणायचं आहे? हे सगळं असंच पुढे छान पद्धतीने मोठं व्हावं आणि त्यातून आपल्याला काहीतरी सगळ्या महिलांना लाभ मिळावा अशी अपेक्षा आहे. मी स्वतः केटरिंगचं बिझनेस करते आणि लोकरीचे स्वेटर, जबडी, टोपरी, बाळंतविड्याचं सगळं साहित्य देते. माझा संपर्काचा नंबर दिलेला आहे. मी स्वतः एक टेलर आहे, माझं शॉप आहे आणि शक्यतो मी माझ्याकडे जेवढ्या महिला येतील त्यांना जास्तीत जास्त महिलांना या कार्यक्रमासाठी किंवा याच्यामध्ये या उपक्रमामध्ये सोबत घेऊन येण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. व्हॉट्सअपमधून जो महिलांचा मैत्रीचा हात पुढे आला आहे
त्या मैत्रीच्या हाताला मी माझा हात देण्याचा 100% प्रयत्न करेल, कारण की महिलांचं सक्षमीकरण व्हावं हा मनीषाताईंचा पूर्णपणे हेतू आहे. कुठल्याही महिलेने अबला होऊ नये, तिने सबला व्हावं ह्या त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करून महिलांची संख्या मी वाढवण्याचा प्रयत्न करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.